नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅप डाऊन ओपनिंगनं केली. बरेच दिवसानंतर मार्केटनं एक जवळपास 200 पॉईंटची गॅप डाऊन ओपनिंग दिली आणि गेले 13 दिवस जो मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड चाललेला तो आज कुठेतरी ब्रेक होताना बघायला मिळाला निफ्टीमध्ये आणि मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जाऊन बंद झालं. गॅप डाऊन ओपनिंग होण्यामागं US मार्केट्स कारणीभूत राहिले. US मार्केट जवळपास 600 पॉईंट डाव जोन्स मायनस जाऊन बंद झालेलं आहे आणि नॅसडॅक तर जवळपास 3-3.5% मायनसमध्ये गेलेलं. थोडंसं रिसेशन फिअर आणि डेटा डिसअपॉइंटिंगमुळे US मार्केट्समध्ये प्रॉफिट बुकिंग आली. ऑल ॲसेट क्लासेस क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर सगळंच आपल्याला काल थोडं मंदी बघायला मिळाली मोस्ट ऑफ द ग्लोबल मार्केट्स आणि इन्क्लुडिंग सकाळी जपान जवळपास 4% मायनस होतं. कारण जापनीजमध्ये थोडा येनला ॲप्रिसिएशन जो येन कॅरी ट्रेड होता त्याच्यामध्ये सुद्धा आणखी फर्दर रेट इन्क्रीज व्याजदर हाईक होऊ शकतं जपानमध्ये जर गरज वाटली तर. अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स बँक ऑफ जपानच्या गव्हर्नरकडून आले. त्यामुळं थोडंसं मार्केट डिसअपॉइंट झाले एशियन मार्केट्स आणि परिणामी आपणही एक निगेटिव्ह सुरुवात केली. जवळपास जे आहे ते 200 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी ओपन झाला 25,000च्या आसपास, 25,100च्या आसपास. आणि त्यानंतर मार्केटनं मात्र गॅपडाऊन ओपनिंग नंतरनं ऑलवेज ॲज युजल जे नेहमी असतं गॅपअप झालं तर त्याच 20-30 पॉईंटमध्ये थांबतं. त्याच पद्धतीनं गॅपडाऊन झाल्यानंतरनं 25,100 ते 25,150 या रेंजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम राहिलं आणि त्यानंतर थोडीशी क्लोजिंगला रिकव्हरी आली जी 25,200पर्यंत निफ्टीला घेऊन गेली. पण 25,200 क्रॉस होऊ नाही शकला. कालही आपण व्हिडिओमध्ये म्हणलेलं की सडनली जर काही US युरोपमध्ये काही प्रॉब्लेम आला तर थोडंसं मार्केट खाली येईल. अदरवाईज पॉझिटिव्ह वाटते कारण काल बँक निफ्टीनं आउट परफॉर्म केलेलं. बँक निफ्टी पण आज ग्लोबल मार्केटच्या दबावामुळे खाली निगेटिव्ह टेरिटरीमध्ये ओपनिंग झालं. पण थोडंसं समहाऊ रिकव्हरी होण्यामध्ये मार्केट्स नेहमीप्रमाणे मॅनेज झाले. होपफुली FIs गेले काही दिवस खरेदी करत आहेत. कालही FIsने 1,000 करोडचं खरेदी केलेलं आणि DIsने 1,800 करोडचं खरेदी केलेलं. त्यामुळे आजसुद्धा FIsने 975 करोडची खरेदी केली. DIsने किरकोळ 97 करोडची खरेदी केली. पण FIsच्या किरकोळ खरेदीच्या जोरावर आणि जे काही शॉर्ट मला वाटतं ट्रॅप झालेले मार्केट्समध्ये त्या शॉर्ट्स पोझिशनला थोडी एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आज गॅपडाऊन ओपनिंग नंतरनं. त्यामुळे त्यांना थोडंसं रिलीफ मिळाल्यामुळे तेही थोडंसं एक शॉर्ट करून आज आपल्याला बघायला मिळालं. पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते अजूनही पॉझिटिव्ह ट्रेंड इंटॅक्ट आहे पण थोडंसं हायर लेवलवरनं खाली आले. त्यामुळे थोडंसं ग्लोबल क्यूज मॉनिटर करणं आणि फर्दर टेक्निकल लेवल्स मॅनेज करणं आपल्याला वॉच करणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बघायचं झालं तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, गुरुवार आहे वीकली एक्सपायरी ऑप्शन्सची. निफ्टीमध्ये 25,200च्या खाली मेंटेन राहिला तर 25,100 फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट 25,000पर्यंत निफ्टी येऊ शकते. ग्लोबल क्यूजचा जर दबाव राहिला तर या पद्धतीनं थोडं निफ्टी खाली येऊ शकतं. फर्स्ट 25,100 त्यानंतर 25,000पर्यंत निफ्टी येऊ शकते. अदरवाईज ग्लोबल क्यूज जर नॉर्मल असतील, फारच काही मोमेंटम आज कालच्यासारखे US मार्केट्स खराब नसतील तर मला वाटतं एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो आपण. जर 25,200च्यावर मेंटेन राहिलं तर 25,300, 350पर्यंत निफ्टी जाऊ शकतो जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे निफ्टीसाठी बिलो 25,200, 25,100 फर्स्ट सपोर्ट, सेकंड 25,000, 25,200च्यावर मेंटेन राहिलं तर 25,300 ते 350पर्यंत निफ्टी जाऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये कोणतेही लेवल चेंज झालेले नाहीत. 51,500च्या अभाव मेंटेन राहिला तर 51,700 ते 800पर्यंत जाईल. अदरवाईज 51,500च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्स्ट सपोर्ट 51,200 जो ऑलमोस्ट आजचा एक सपोर्ट पॉईंट आहे त्याच्या खाली 51,000 ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड होऊ शकते. या रेंजनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1100, 16 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1312 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 18 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्स पडलेत. NSEमध्ये समूह पिक्चर सेम आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे. निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, जवळपास 31 शेअर्समध्ये पडझड झाली आहे. वन सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा बँक्स, IT, ऑटो, मेटल आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये दबाव बघायला मिळाला. या शेअर्समध्ये पडझड झाली. फार्मा आणि FMCG सेक्टरचे शेअर्समध्ये किरकोळ वाढ दर्ज झालेले आहेत. जे डिफेन्सिव्ह सेक्टर आहेत जे मार्केटला नेहमी सावरण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायन्सनं सुद्धा थोडंसं रिकव्हरी दाखवली आहे. ग्लोबल मार्केट अजूनही खराब आहेत. युरोपियन मार्केट जवळपास अर्धा ते 1% मायनस आहेत. डाव फ्युचर जवळपास 50 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट, ग्लोबल मार्केट सध्या तरी थोडे खराब आहेत. अशीच चालू राहिलं तर आपण एक फ्लॅट ओपनिंग करू शकतो. पण मग अशी ज्या टेक्निकल लेवल्स ज्या आहेत निफ्टी 25,200च्यावर रिकवर झालं तर थोडं कवर होऊ शकतं. ज्या मगाच्या लेवल्स आहेत टेक्निकल्स त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझ्या लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.